नमस्कार. आज आपण पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या प्रशासन असताना नागरिकांच्या ज्या समस्या उद्भवलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याबरोबर आहेत बोलण्यासाठी ॲडव्होकेट अशोक धायगुडे, जे काँग्रेसमध्ये सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. तर हे जे आहे ते मी आपल्या पालिकेच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या ज्या समस्या आहेत त्यावरती काही प्रश्न काढलेले आहेत, त्याच्यावरती हे उत्तर देतील. कारण त्यांचं जे काम आपण बघतोय फेसबुक, इंस्टाग्राम आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध सोशल मीडियातून ते आपले प्रश्न जे आहे नागरिकांचे मांडत असतात आणि पालिकेच्या भरपूर अशा प्रश्नांवरती आणि अधिकाऱ्यांवरती दबाव न येता कामं करून घेण्याचे देखील त्यांचा सुसंवाद साधून असा एक त्यांचा प्रयत्न असतो. तर नमस्कार, आपल्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर काय म्हणाल आत्ता हे जे मी तुम्हाला बोलले त्याच्यावरती? मी खरं तर तुमचा आभारी आहे. काँग्रेस पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात आणि काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी शहराच्या जडणघडणीबद्दलचं माझं म्हणणं सांगतो आहे. मुळात माझ्या पक्षानेच, काँग्रेस पक्षानेच ह्या शहराची, राज्याची आणि देशाची उभारणी केली आहे. तर निश्चितच आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांच्या गरजा आणि त्याबद्दलच्या ज्या काही प्रशासकीय समस्या आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत. मी स्वतः गेल्या 2 वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे आणि प्रभाग क्रमांक 9 बरोबरच पिंपरी चिंचवड शहरातल्या कानाकोपऱ्यातल्या समस्या मी प्रशासनासोबत भांडून झगडून सोडवलेल्या आहेत. आपण मुलाखतीला सुरुवात करू शकतो. आता सर्वप्रथम आहे ज्याच्या विना युद्ध होऊ शकतं तो आहे पाणी. तर काय महानगरपालिकेच्या समस्या पाणी पुरवठ्या संबंधित आहेत? कारण प्रशासन लागू झाल्यापासून अधिकाऱ्यांना कोणी जाब विचारणारा प्रतिनिधी नाही. आता अन्न, वस्त्र आणि निवारा तसं बघितलं तर ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि ह्या मूलभूत गरजांची सोडवणूक त्याला त्याच्या स्वतःच्या कष्टानं करायची आहे. त्याला स्वतः काम करायचे, पैसा मिळवायचा आणि त्यातून त्याला त्यांचं घरदार, ज्याला आपण निवारा म्हणतो, अन्न, वस्त्र, निवारा, हे भागवायचं आहे. ह्याच्या पलीकडे जर पाहिलं तुम्ही, काही ज्या गरजा आहेत, त्या जीवनावश्यक गरजा आहेत, त्या त्याला त्याच्या सरकारनं, राज्यानं द्यायच्या असतात. त्यातली सगळ्यात मूलभूत गरज म्हणजे पाणी. तसं पाहिलं तर 55-60 वर्षापूर्वी पवना धरणाची बांधणी झाली. पिंपरी चिंचवड शहराचा भविष्याचा पाण्याची गरज बघून त्या धरणाची निर्मिती झाली आणि हेच पवना धरण पिंपरी चिंचवडकरांची 2 वेळची तहान एकेकाळी दररोज भागवत होतं. सकाळ संध्याकाळ पिंपरी चिंचवड शहराला मुबलक पाणी पुरवठा होत होता. पण अलीकडच्या काळात जर बघितलं आपण तर भरमसाठ बांधकामं, भरमसाठ विकास झाला आणि त्यामुळं लोकसंख्या एवढी वाढली की आत्ता सध्याचा पाणी पुरवठा हा पिंपरी चिंचवड शहराला कमी पडतो आहे आणि दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो जो की पुरेसा होत नाही. आणि कधीकधी जर एखादं पाण्याचं मेंटेनन्सचं काम जर निघलं एखाद्या पाईपलाईनचं, तर लोकांना टँकर विकत घ्यावे लागतात आणि ह्या टँकरमधूनच वाकड, हिंजवडी भागात जर तुम्ही बघितलं तर टँकर माफिया, गुन्हेगारी एवढी वाढली की टँकरच्या मी कुठल्या सोसायटीत टँकर द्यायचा याच्यावरून लोकांची दहशत एकमेकावर गोळ्याबाऱ्या करण्याइतकी वाईट परिस्थिती झाली आहे. तर पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन, पिंपरी चिंचवड शहरातले आमदार आणि महाराष्ट्र राज्य शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी या प्रश्नावर गंभीर दखल घेऊन पिंपरी चिंचवड शहराला जास्तीत जास्त पाणी पुरवठा कसा येईल या दृष्टीने एखादं धरण बांधावं आणि पिंपरी चिंचवड शहराची ही वाढती लोकसंख्या आता थांबवावी. तर आपण या परिसर आपला स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी आपल्या महानगरपालिकेला तुम्हाला माहिती की बक्षीस मिळालेलं आहे, तर त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? आता हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्वच्छ आणि सुंदर परिसर ठेवल्याबद्दल बक्षीस मिळाले हे खरं जरी असलं तरी ते कसं मिळाले हा संशोधनाचा विषय आहे. कारण तुम्ही पिंपरी चिंचवड शहरात जर फिरलात तर स्वच्छतेच्या बाबतीत खरंच पिंपरी चिंचवड महानगरपालिका खूप खाली आहे. म्हणजे हे बक्षीस पैसे देऊन आणले का काय असं मला वाटतंय. म्हणजे स्वच्छता आणि सौंदर्य हे कुणाला आवडत नाही. आपण दिनचक्राची सुरुवातच आपली मुळात आंघोळीपासून होते. आंघोळ ही स्वतःला स्वच्छ करण्याचा भाग आहे. तसंच शहराची झाडलोट करणं, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं हा अतिशय गंभीर प्रश्न आहे.
पण स्वच्छतेच्या बाबतीत पालिकेचे काही अधिकारी आहेत, दाते साहेब, मी चांगला ओळखतो त्यांना, अतिशय प्रामाणिक अधिकारी आहे. पण त्यांना कुठंतरी काही तांत्रिक अडचणी असतील, त्यामुळं पिंपरी चिंचवड शहरात आपल्या झाडलोटीच्या आणि स्वच्छतेच्या समस्या आहेत. याच्यावर निश्चितच आपण तोडगा काढला पाहिजे. जवळच आपण टाटा मोटर्स, बजाज ह्या जर कंपन्या पाहिल्या आणि त्यांच्या आतला परिसर पाहिला तर तो तुमचा मन प्रसन्न करणार असतो. इतकी चांगली स्वच्छता त्या ठिकाणी असते. अगदीच काय ते येरवडा जेलमध्ये जर पाहिलं तुम्ही, ती कमालीची स्वच्छता आहे. मग अशी स्वच्छता माझ्या शहराला का, माझ्या प्रभागाला का मिळू शकत नाही? ही मिळाली पाहिजे. बरोबर. तुम्ही आत्ता इथं कंपनीचा एक विषय मांडला. तिथली मन प्रसन्न करणारी आणि मनाला भावणारी अशी तिथला परिसर आहे. तर त्यालाच निगडीत असा प्रश्न आहे की उद्याने, त्याच्यावर काय म्हणायचं आहे तुम्हाला? खरं सांगायचं तर आता माझं आता 40 वय, मी जन्मापासून पिंपरी चिंचवड शहरात राहतो आहे. माझी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हे शहर एकेकाळी उद्यानांचं, बागबगीच्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं. इथं बाजूला जे गुलाब पुष्प उद्यान आहे, त्या गुलाब पुष्प उद्यानाचा पूर्ण शहरात, देशात लौकिक होता. मोठे सिनेकलावंत लक्ष्मीकांतजी बेर्डे यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण त्या ठिकाणी झाले. आमचं अख्खं लहानपण त्या बागबगीच्यात गेले. अतिशय सुंदर आणि देखणी बाग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तयार केली होती आणि आज मात्र त्याची इतकी भयान आणि वाईट अवस्था झाली आहे. ह्या आजच्या अधिकाऱ्यांना नवं काही करायचं नाही, पण जे जुन्या तुमच्या पूर्वजांनी करून ठेवलं आहे ते फक्त जपायचं आहे. माणसाच्या मानसिक सलोख्यात बागबगीच्यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. मुलांना फुलं पाहिजे असतात आणि ती फुलं बागेत मिळतात. त्यासाठी बागा ह्या जपल्याच पाहिजेत. आज लोकसंख्येच्या प्रमाणात जर बघितलं तर निश्चितच उद्यानं नाहीत. विठ्ठलनगर ही एवढी मोठी वस्ती आहे, साधारण अंदाजे एक 20-22 हजार लोकांची ती वस्ती आहे आणि त्या वस्तीला बगीचाच नाही, उद्यानच नाही, एवढी भयान अवस्था गेल्या 10 वर्षापासून आहे. तुम्ही जर पत्रकार ह्या नात्याने विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पाच्या आजूबाजूला जाऊन पाहिलं तर तुम्हाला तिथं कुठंच उद्यान दिसणार नाही. आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडं मागणी करतोय की विठ्ठलनगरच्या पाठीमागच्या बाजूने जलतरण तलावाकडून तुम्ही थेट गुलाब पुष्प उद्यानात आम्हाला जर प्रवेश दिला तर निश्चितच त्या बागेचाही वापर होईल. कारण त्या बागेत जायला आज लोकवस्तीच नाही. गवळीमाता ही लोकवस्ती होती, तीच लोकवस्ती देखील आज पुनर्वसनासाठी दुसऱ्या ठिकाणी गेलेली आहे. त्यामुळे ती फुलं मुलांमुळे ओस पडलेली आहेत. शिक्षण जे सहलीसुद्धा तिथून निघायचे आणि लक्ष्मीकांत बेर्डे सारखे तिथं कलाकार येऊन गेले. दुर्दैव आजचं सगळं व्हायचं. आजकालच्या ज्या मराठी शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत, यांना मी विनंती करीन की त्यांनी त्यांच्या शैक्षणिक सहली तिथं न्याव्यात, मुलांना बागा दाखवाव्यात. त्या बागेचं सौंदर्य, मुलं असल्याशिवाय त्या बागेला सौंदर्य नाही. अशा आणि दुर्दैव ह्या प्रभाग क्रमांक 9चं सांगायचं झालं तर बगीच्यासाठी आरक्षित असलेली जागा झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आरक्षित केली आणि नको त्या जागी बागबगीचे केले. असे बरेच घोटाळे इथल्या आजी नगरसेवकांनी केले. त्याच्यावर पुढे आपण चर्चा करू. बरोबर. मुलं हे फुलांसारखे असतात, त्यांना बाग बगीचे हे दाखवले पाहिजे आणि शिक्षणांची सहली तिथून निघाल्या पाहिजे. शिक्षणावरूनच आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षण कसे आहे, शिक्षणावर काय म्हणायचं आहे तुम्हाला? प्रत्येक गोष्टीत टीकाच केली पाहिजे असं काय नाही. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आयुक्त शेखर सिंग ज्यांच्याशी मी इतर प्रश्नांवरून बरंच वाद घातलेला आहे. ह्या माणसाने शिक्षणाकडे खरंच खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे. अतिशय दर्जेदार आणि उत्तम शिक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत मिळतं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आजकाल नागरिकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जास्त वाढला आहे. ठीक आहे, लोक म्हणतील की बाबा तुझी पोरं कुठं आहेत? माझी पोरं टाटा मोटर्सच्या शाळेत आहेत, पण मी माझी पोरं इंग्लिश मिडियम शाळेला टाकली. ह्याचा निश्चितच मला पश्चाताप होतो आहे. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांची मुलं इथून पुढं नगरपालिकेच्या मराठी शाळेत टाका. कारण मातृभाषेतून शिक्षणानेच माणसाचा सर्वांगीण आणि मूलभूत विकास होत असतो. त्यामुळे विनंती करेन की मी स्वतःसुद्धा आता पुढच्या वर्षी माझ्या मुलांना मराठी नगरपालिकेच्या शाळेत टाकतोय. बरोबर आहे. शिक्षणाने विकास होतो, पण सर्वांगीण विकास होत नाही. कारण खेळाचंही शारीरिक खेळ होणे गरजेचे आहे. तर त्याचाही देखील आपल्याला कुठं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या काही शाळांमध्ये किंवा शिक्षकाअभावी तर ते खेळ घेतले जात नाहीत. हा खरं तर अतिशय गंभीर प्रश्न आहे. सुदैवानं मी स्वतः नगरपालिकेच्या शाळेचा विद्यार्थी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू नगरच्या शाळेत माझं 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण झालं आहे आणि आम्हाला
शिक्षण, खेळ, मूल्य शिक्षण ह्या सगळ्याच गोष्टी दर्जेदार आणि चांगल्या मिळालेल्या आहेत. पण आजच्या पिढीच्या नशिबात मात्र तसं काही दिसत नाही. आज नगरपालिकेच्या कित्येक शाळांची परिस्थिती जर बघितली तर शाळांना क्रीडा शिक्षकच नाहीत. क्रीडा शिक्षक नाही त्यामुळं खेळ काय असतं हे त्या मुलांना माहिती नाही आणि खेळापासून वंचित राहिल्यामुळे त्या पोरांचा शारीरिक विकास कुठेतरी मंदावलेला दिसतोय. त्यामुळं ह्या बाबतीत कुठेतरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना विचार करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक शाळेत काय धोरण मांडलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं की खरं तर धोरण केलं पाहिजे आपले वैयक्तिक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी? क्रीडाविषयक धोरणं ही खरंच खूपच चांगली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी क्रीडा अधिकारी रोहिदाजी कोंडे साहेब यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा क्षेत्राला इतक्या वरच्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं की विचारायची सोय नाही. म्हणजे त्यांनी जागतिक दर्जाचं हॉकी स्टेडियम आपल्या नेहरूनगर परिसरात तयार केलं. त्या ठिकाणी सगळ्यात कौतुकाची बाब म्हणजे सगळ्यात जास्त विश्वचषक हॉकी खेळणारा जो खेळाडू आहे धनराज पिल्ले, तो खेळाडू ह्या मैदानातला आहे. नेहरूनगरच्या शाळेतली कित्येक पोरं ही राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळलेली आहेत. मात्र आज क्रीडाविषयक धोरणांमध्ये क्रीडा पालिकेचे जे क्रीडा अधिकारी आहेत, पालिकेचे शिक्षक आहेत, ते फारसे उत्सुक नसल्यामुळं आज हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे हे कित्येक विद्यार्थ्यांनाच माहिती नाही. आपला ओढा फक्त क्रिकेट ह्या खेळाकडेच वाढला आहे. कबड्डी, खो खो खूप मोठी पोरं नगरपालिकेच्या शाळेंनी आपल्या परिसराला आणि देशाला दिलेत. एक मुबीन शेख म्हणून पोरगा आहे, तो भारतीय संघासाठी खेळला आहे नगरपालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी शाळेत शिकून. आज तो भारत सरकारसाठी नोकरी करतो आहे. मला वाटतं इन्कम टॅक्स विभागात तो नोकरी करतो आहे. संदीप हाके हा एक बॉक्सर, अतिशय चांगली पोरं आहेत, ह्या नगरपालिकेच्या शाळांनी दिलेत. हे असंच थोडंसं ह्यात लक्ष देऊन सुधारणा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. क्रीडांची तुम्ही त्याच्यावर मांडणी केली, त्यांची अंमलबजावणी करावी, त्यांच्यावर ती जी धोरणे आहेत ती राबवावी असं तुमचं मत आहे. आणि हे माहीत नाही काही आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या का हॉकी हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. तर ज्याला जसं मैदान लागतं त्याचप्रमाणे आपल्याला रस्ते देखील लागतात. तर त्या पिंपरी चिंचवडच्या प्रशासन काळात झालेल्या रस्त्यांवरती काय म्हणायचं? ठीक आहे, तुम्ही ते खेळाचं काढलंच, रस्त्यावरचं बोलूच आपण. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे हे मुळात 90% जास्त भारतीय जनतेलाच माहीत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. आणि जो तुमचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी, तर कमीत कमी दर 2 किलोमीटरला तुम्हाला हॉकीचं मैदान दिसलं पाहिजे. अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरात एकच हॉकीचं मैदान आहे. क्रिकेटचं जास्त प्रेम आहे आपल्या देशाचं. प्रधानमंत्री स्वतः जातात पण हॉकीचं झालेलं काही दिसत नाही. जिथं पैसा, आता प्रधानमंत्र्यांना जावं लागतं कारण त्यांचा भाचा तिथं त्या सगळ्यात मोठ्या पदावर बसला, अमित शहाचा पिल्लू. पण आपल्या महानगरपालिकेतून देशाला मिळालेला हॉकीचा एक गुणवंतचा खेळाडू भेटलेला आहे. खूप खेळाडू भेटले आहेत पण आर्थिक परिस्थितीमुळे त्या खेळाडूंना वर जाता आलेलं नाही. माझा स्वतःचा वर्गमित्र आहे नेटके, अतिशय चांगल्या दर्जाचा खेळाडू होता. 10वीत असताना तो जो फ्लिक खेळायचा, तो फ्लिक शिकण्यासाठी वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू धनराज पिल्ले हा नेटकेकडे शिकण्यासाठी येत होता की मला तू हा शॉट शिकव. आपल्या नेहरूनगर चौकात जर वाघचौरे माझ्या एक बॅच सिनियर पोरी आहेत, त्या 2 पोरी भारतीय संघासाठी खेळलेल्या आहेत, राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या आहेत. तर फार चांगले खेळाडू नगरपालिकेच्या शाळेने हॉकीच्या माध्यमातून देशाला दिलेले आहेत. तुमचा पुढचा प्रश्न होता रस्ता, मला वाटतं रस्त्यांचा. आता रस्त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक काळ होता की पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्रात रस्त्यांच्या बाबतीत नावाजलं जायचं. म्हणजे पुण्यातल्या लोकांना पिंपरी चिंचवडमध्ये आले काही हवा वाटायचा, एवढे मोठमोठे रस्ते आपल्याकडं होते. आणि हे मोठमोठे रस्ते करण्याचं श्रेय मी आज ज्यांना आपण घोटाळेबाज म्हणतो त्या अजित पवारांनाच देईन. विकास कामात हा खरंच मोठा माणूस आहे. घोटाळेबाज पण म्हणताय, श्रेय देताय. आता काय करायचं सांगा तुम्ही, त्याच्या पोरांनी माती खाल्ली तर आपण बोलावंच लागणार. 70,000 कोटीचा घोटाळा केलाय, सगळंच केलंय, पण त्या माणसानं बारामतीचा विकास पण केलाय. पिंपरी चिंचवड त्या माणसाच्या चांगल्या गोष्टीचं मला कौतुक करावंच लागणार आहे. आज प्रचार देखील अजितदादा पिंपरी चिंचवड बारामतीचं नाव घेऊनच त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना शिकवलंय की भ्रष्टाचार कसा करायचा. त्यामुळे तेही भ्रष्टाचाराच्या शर्यतीत कुठं नाही. हो, जसा गुरु तसा चला. रस्त्यावर बोलत होतो, मोठमोठे रस्ते होते आणि भारतात
राईट हँड स्टेअरिंग आहे, म्हणजे आपण उजव्या बाजूने गाडी चालवतो आणि ह्यांनी येड्यांनी संकल्पना आणली त्या ह्याची BRTची, जे की रस्त्याच्या मधोमध आहे. आता एखादी वयस्कर बाई आहे ज्याला काही कळत नाही, त्याला जर त्या BRT बस स्टॉपवर जायचं झालं ते सोयीचं नाही. मुळात हा प्रकल्प चुकीचा होता. भ्रष्टाचार करण्यासाठी हा प्रकल्प अजित त्यांचं म्हणणं पवार आहे की वेळेत बस जावं, नागरिक वेळेत जावेत आणि जे ॲम्ब्युलन्स असतात त्यांना सुद्धा ह्या ट्रॅफिक सिग्नल जे पण परिस्थितीतून अवघड परिस्थिती त्यावेळेस जावं लागतं, हॉस्पिटल पोहोचावं लागतं. ह्या सगळ्या घटना BRTचा उपयोग बऱ्याच करण्यासाठी चुकीच्या गोष्टींना केलेलं कधी कधी काही सोयीची उत्तरं देऊन डोळे जात त्याच्याकडे करतात आपल्याला. म्हणजे हे उगाच केलेल्या चुकीला सोयीस्कर उत्तर देण्यासारखं आहे. स्मार्ट सिटी आपल्याकडे करण्यात आलेली. स्मार्ट सिटीनी आपलं पिंपरी चिंचवड शहरच बरबाद केलं आहे. मोठमोठे असणारे 3 पदरी रस्ते आज 2 पदरी येऊन थांबलेत. त्या उरलेल्या 2 पदरात 1 पदर हा गाड्यांच्या पार्किंग करण्यासाठी जातोय आणि फक्त 1 पदर आपल्याला उरतोय गाड्या चालवण्यासाठी. सायकलिंगचा किती इथं वापर केला जातो की सायकलच्या आपल्या तिथं आता तुम्हाला दिसतं. तुम्ही जर बघत असाल तर पिंपरी चिंचवड शहरातलं एक सगळ्यात चर्चेत असलेलं सोशल मीडियाचं नाव म्हणजे प्राध्यापक नामदेवराव जाधव. त्यांनी अतिशय प्रकर्षानं हा सायकल ट्रॅकवरचा मुद्दा लावून धरलेला आहे. प्रत्येक चौरस फुटाला 700 रुपयेचा लाल रंग दिला जातोय. आता खरंच रंग दिला पाहिजे का? कारण त्याच्यावर काळ्या रंगाचं चाक फिरणार आहे आणि तो लाल रंग उद्या काळा पडणार आहे. त्यामुळे तुम्ही तो रंग दिला पाहिजे का, हा मुळात मोठा प्रश्न आहे. करोडो रुपये जनतेचे नासवण्याचा हा प्रकार आहे. किती काय काय प्रॉब्लेम हे पालिकेचे अधिकारी झालेले आहेत. पालिकेचे किती अधिकारी सायकलवर येतात? सायकल रस्ते त्यांनीच केलेत ना, मग त्याची अंमलबजावणी कोण करायचं? त्यांनी आयुक्ताला किती वेळा शेखर सिंगला हार्डी करायला पाहिजे का तुम्ही सायकलवर जाताना? शेखर सिंगने सायकलवर हार्डीकरनं सायकलवर यावं, त्याच्या शिपायांनी सायकलवर यावं, त्यांनी आदर्श घालून द्यावा. मग लोकांना विभागातले ज्यांनी रस्ते बनवलेत त्यांनी पण यावं, सगळ्यांनीच यावं. सुरुवात ह्यांनी करावी. जसं शाळांच्या बाबतीत आपण बघितलं की शाळांची काय दुरावस्था झाली. ह्या लोकांना पगार सरकारी पाहिजेत, सुखसोयी सरकारी नको. यांना बसनी फिरायचं नाही, रेल्वेने फिरायचं नाही. म्हणजे किती पोरांची किती ह्या अधिकाऱ्यांची पोरं आज मराठी शाळेत आहेत सांगा बरं, एकाचंही सापडायचं नाही तुम्हाला. ह्यांनी स्वतःचीच पोरं जर नगरपालिकेच्या शाळेत टाकली असती तर शाळेचा दर्जा आणि गुणवत्ता कुठं गेला असता. ठीक आहे, पण रस्त्यांची अवस्था आज फार वाईट आहे. ह्या बाबतीत कोणीही पिंपरी चिंचवडकर तुम्हाला समाधानी असल्याचं दिसणार नाही. निश्चितच आम्ही पण फिरत असतो, 2 व्हीलरचा आमचा प्रवास असतो. तर मध्यंतरी पाऊस भरपूर झाला, त्या रस्त्यांची दुरावस्था तर आहेच, पण जे खड्डे झाले ते तरी आहेत, पण ज्या ड्रेनेजमुळे ऑलरेडी खड्डे होतात ते कृत्रिम म्हणावं का काय नक्की ड्रेनेजचा काय विषय की तो ड्रेनेज जसं त्या कायद्या नियमाने बनवलेला आहे आणि त्या नियमानुसार ड्रेनेज होत नाही, बसवले गेले जात नाही. जेव्हा रस्ता बनवला जातो ड्रेनेज विभाग आणि रस्त्यांनी मिळून काम करणं गरजेचं असतं, कारण की खड्डा होऊ नये. आणि दुसरी गोष्ट, ड्रेनेज हे क्लीन होत नसतात, त्याच्यामुळे आरोग्याला किती धोका आहे. फार गंभीर समस्या ही. खरं तर स्थापत्यकला ही काय आजची कला नाही, हजारो शेकडो वर्षापासून जुनी कला आहे. आजही आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जर तुम्ही जाऊन आलात कुठल्या, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याला बघितलं जातं. ह्या लोकांना कधी कधी खालून वर चालत किल्ल्यावर नेलं पाहिजे की तुम्ही बांधकामं, स्थापत्य, ड्रेनेज हे सगळं कसं करायचं असतं. तर आज जर तुम्ही पाहिलं की ड्रेनेजची व्यवस्था ही अतिशय भयान आहे. 30-30, 40-40 वर्षापूर्वी जी ड्रेनेज लाईन केली ती त्या काळच्या लोकसंख्येचा विचार करून केली होती. आज अपुरी आहे. चौकात तुम्हाला कुठंतरी नालीतून चेंबरमधून घाण बाहेर येताना दिसतंय. असं का होतंय? म्हणजे ह्यात 2-3 ठिकाणी मी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. डांबरीकरण करताना ठेकेदारानं डांबर चेंबरमध्ये टाकलं होतं. काच येते चेंबर तुंबायचं नाही. म्हणजे अशी नालायक लोक जर तुम्ही ठेकेदार म्हणून बिलं वारंवार निघतात. हा, बिलं निघतात ना, बिलं का नाही निघणार त्यांची? आता हे बघा, आपण इथं चर्चा करतोय आणि कोणतरी तिकडे बुलेटचा आवाज काढते. आता पोलीस प्रशासन कुठं जाते? अशा बुलेट बघा. आता शहरात वयस्कर नागरिक आहे, जे आजारी नागरिक आहेत, ज्यांनी काल परवा जन्म घेतला असं एखादं बाळ आहे, ज्यांनी कालच दुनिया पाहिली, ऑपरेशन झालेलं आहे, जे कोणी अशा पद्धतीचा आवाज येणं हे चांगलं नाही त्यांच्यासाठी. तर ही जी काय माजलेल्या मोठ्या बापांची लेकरं आहेत ना, ह्यांचा माज मोडला पाहिजे. आणि ते माज मोडणं प्रशासन म्हणून पोलिसांच्या हातात आहे. त्यांची गाठी फक्त गोरगरिबांच्याच पृष्ठभागावर न पडता आपण ड्रेनेजवर बोलू, नंतर कायद्यावर येऊ. त्यांनी आता सगळं आपलं लक्ष विचलित केलं. तर ड्रेनेजची व्यवस्था ही निश्चितच सुधारणं गरजेचं आहे. ज्या गुणवत्तेची पाईपलाईन ड्रेनेज लाईनसाठी टाकणं हे नियमानुसार अपेक्षित असतं तशी टाकली जात नाही.
त्याचं कारण असतं की ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी हेच सांगतात की अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे की 2 महिन्यात त्याला मेंटेनन्स निघलं पाहिजे, जेणेकरून आपलं घर चाललं पाहिजे. अशी निश्चितच एकंदरीत परिस्थिती. पाणी पुरवठा आपण स्वच्छता याच्यावर आणि ड्रेनेजवर बोललो, तर त्याच्यावरती ही आपल्या सोसायटी वगैरे तर तिथं लोक जागरूक असतात, परंतु झोपडपट्ट्या ठिकाणची परिस्थिती काय आता सध्या, जिथे जिथे झोपडपट्ट्या आहेत आणि हे पुनर्वसन जे आहे झोपडपट्टी पुनर्वसन त्याच्याविषयी जर थोडंसं क्लिअर केलं तर. आता सुदैवानं झोपडपट्टीच्या बाबतीत माझ्या इतकं कोणी चांगलं बोलेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की जन्मापासून वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मी झोपडपट्टीतच राहिलो आहे. विठ्ठलनगर झोपडपट्टीत 12x8 96 स्क्वेअर फुटाच्या घरात माझं आयुष्याची 35 वर्ष मी तिथं घालवलेलं. आणि काँग्रेस सरकारचं एक झोपडपट्टीमुक्त शहर ह्या धोरणाखाली झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याची योजना आखली गेली. आता साधारणतः 2010 साली, तसं मला वाटतं ते 2004-05 साली काम सुरू झालं झोपडपट्टी पुनर्विकासाचं विठ्ठलनगरचं. तर 2010 साली 10-11 साली झोपडपट्ट्यांना ताबा दिला. आता तो ताबा दिल्याच्या नंतर ती झोपडपट्टी मोकळी झाली. माझं स्वतःचं घर होतं. झोपडपट्टी मोकळी झाली आणि झोपड्या पाडून नवीन घरांमध्ये लोकांना स्थलांतरित करण्यात आलं. मात्र पुढच्या काही वर्षात त्या ठिकाणी बेकायदेशीर बोगस झोपडपट्टी बसली अख्खी छाकी. म्हणजे जी जागा कागदावर मोकळे त्या ठिकाणी परत झोपडपट्टी बसलीच कशी. मुळात झोपडपट्टीचं पूर्ण पुनर्वसन करून अतिरिक्त 4 इमारती शिल्लक होत्या. त्या 4 इमारतीत कासारवाडीकडची लोक आणून स्थायिक केली अतिरिक्त घरं बनवल्यामुळं. आणि आता परत एकदा झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प त्या ठिकाणी होतो आहे. मुळात माझं म्हणणं असं आहे की 1970-72ला ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस मराठवाडा आणि दुष्काळी भागातून लोक पिंपरी चिंचवड शहरात रोजीरोटीसाठी आली. त्यावेळेस येणाऱ्यांचं वय किती होतं? 9वी पोरं होती ती. कुणाचं लग्न झालं नव्हतं, कुणाचं नुकतंच लग्न झालं होतं. त्या घटनेला 40 वर्ष झाली. त्यांना जी मुलं बाळं झाली आमच्यासारखी, एका कुटुंबात 2 जरी मुलं पकडली पुरुष, त्यांचं आज लग्न झाले, तर तुम्ही झोपडी देताय 300 स्क्वेअर फुटाची एक. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एका झोपडीच्या बदल्यात 500 स्क्वेअर फुटाची 3 घरं द्या. कारण 3 वेगळी कुटुंब त्या ठिकाणी एका घराच्या माध्यमातून तयार झालेली आहेत. म्हणजे पूर्ण झोपडपट्टी पुनर्वसन एकाच याच्यात झालं असतं. आणि लोकांना काहीतरी खोट्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून घरं घ्यायची वेळ नसते आली. तुम्ही म्हणताय की एका कुटुंबाला 3 घरं मिळाली पाहिजे, निश्चितच मिळाली पाहिजे. परंतु तुम्ही जर हा SRA प्रकल्प पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे असो त्याच्यामध्ये तुम्ही बघताय की इतर लोकच घुसत आहेत. आता मला तर कितपत अन्याय होतोय किंवा न्याय मिळतोय तिथं स्थानिक जो झोपडपट्टी धारक आहे? आता फार गंभीर बाब आहे. म्हणजे आपल्या इथं यशवंतनगर झोपडपट्टी जवळच टेल्को चौकाच्या बाजूला, आणि त्याचं पुनर्वसन उद्यमनगर राजमार्गामध्ये होतं आहे. मुळात तिथल्या झोपड्यांच्या आज अस्तित्वात, आजही झोपड्या अस्तित्वात होते. आज तिथं अस्तित्वात असलेल्या झोपड्यांपेक्षा काही पट झोपड्या ह्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंजूर करून घेतल्या आहेत. TDRचा हा सगळा झोल आहे. आणि त्यात लोकांकडनं अशी चर्चा आहे की अण्णा बोधने नावाच्या अधिकाऱ्यांनी फार मोठा झोल केला आहे तिथं. माझ्याकडे पुरावे नाहीत. ज्या लोकांकडे पुरावे आहेत त्यांनी आपल्याला सांगितले की अण्णा बोधडे हा झोलर माणूस आहे. आणि त्यांनी काही लोकप्रतिनिधीला हाताला धरून हा इथं गोळ घातलेला आहे. 13 ते 16 लाख रुपयाला एक झोपडी विकलेली. माहिती काय सांगते, झोपडपट्टी पुनर्वसनचे जे आयुक्त होते गटणे साहेब, त्यांच्या या घोटाळ्यामुळे इथं त्यांची बदली करण्यात आलेली आहे. तर बदली एवढी सगळे पुरावे असून, सबळ पुरावे वगैरे सगळे असून देखील त्यांची बदली केली जाते. तर तुम्हाला काय वाटतं की जो अधिकारी खरंच पुरावा निश्चित सापडलेला आहे तर त्याच्यावर काय गुन्हा वगैरे नोंद केलं पाहिजे किंवा अजून काय केलं पाहिजे? आता छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आणि आपण पालिकेचा कारभार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा लावून करत असतो. शिवाजी महाराज आज जर गादीवर असते आणि शिवाजी महाराजांच्या एखाद्या अधिकाऱ्याने जर असा घोटाळा केला असता तर शिवाजी महाराजांनी त्याचे चौरंगे केला असता, त्याचे हातपाय तोडले असते. तुम्हाला चोरी करताना माणूस सापडतोय आणि तुम्ही पुन्हा एकदा सरकारी तिजोरीतून त्याला पगार देताय. हा जनतेवर अन्याय आहे. असं नाही झालं पाहिजे. आणि सगळ्यात गंभीर बाब अशी की यशवंतनगर परिसरात दिलावर पठाण हा एकमेव मुस्लिम रहिवासी तिथला.
आणि अशी चर्चा आहे की शेख हसीनाच्या माध्यमातून, शेख हसीना भारतात अशी काहीतरी चर्चा आहे, तर त्यांनी काही बांगलादेशी नागरिकसुद्धा तिच्यासोबत भारतात त्यांना आणले. फाशीची शिक्षा हां, पण 40 बांगलादेशी नागरिकांना या ठिकाणी घर दिल्याची माहिती काही नागरिकांकडून मिळते. तर ह्याची चौकशी झाली पाहिजे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सुरक्षितेच्या मुद्द्यावर रस्त्यावर मोकाट कुत्रे फिरत आहेत. आता खरं सांगायचं, कुत्री ही फार गंभीर समस्या आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं जी जनसंवाद सभा घेण्यात येते, गेल्या 2 वर्षापासून मी ही समस्या मांडतोय, पण मला वाटत नाही की त्याला विशेष काय तोडगा काढता येईल. एक काही वर्षापूर्वी नसबंदी घोटाळा चर्चेत आला होता. म्हणजे कुत्र्यांची नसबंदी ही 10 वर्षापूर्वी जर प्रभावीपणे राबवली असती तर आज कदाचित एवढी कुत्र्यांची संख्या वाढली नसती. पण ज्यांनी ती नसबंदी प्रक्रिया प्रभावीपणे राबवली नाही, असं वाटतं की आता त्या घोटाळेबाजांपासून तर कुत्रीला पिल्ली होत नाहीत ना, अशीच परिस्थिती आता. का त्यांनी स्वतःचीच नसबंदी करून घेतली त्या घोटाळेबाजांनी, समजत नाही आपल्याला. कुत्र्याची नसबंदी झाली असती तर कुत्रीला पिल्लीच झाली नसती. गंभीर समस्या आहे, हसण्यासारखं नाही हे, पण न्यायालयाचं कुत्र्यांना संरक्षण आहे, त्यामुळं सध्या तरी काय करता येईल असं वाटत नाही. पण नुकताच एक दिलासादायक एक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मोकाट कुत्र्यांना जर कोणी खाऊ घालत असेल, त्या कुत्र्यांना कोणी पोसणारा असला तर ते निश्चितच समाजासाठी चांगलं नाही आणि त्या लोकांना दंडात्मक कारवाई केली जाईल. जसं गायांसाठी भोसरी पांजरपोळला गोशाळा काढल्यात, तसंच काहीतरी कुत्री संगोपन केंद्र पालिकेने काढावीत आणि त्या ठिकाणी ही सगळी मोकाट कुत्री नेऊन ठेवावीत, असं मला हे सुचवतं. झाले विषय. सगळ्यात महत्त्वाचे विषय श्वसनलिकेचे, आरोग्याचे. तर तुम्हाला काय वाटतं, पर्यावरण आरोग्य विभाग आपलं झोपडपट्टी असो, सोसायटी असो की उद्यान असो, जिथे जिथे ड्रेनेज आहे या इतर समस्या आहेत, ते कसं काम करतंय आणि कितपत ते प्रशासन काळात त्यांनी व्यवस्थित प्रामाणिक काम केलेलं आहे आणि आज त्याचं प्रशासन लागू झाल्यापासून आजच्या ह्या तारखेपर्यंत कितपत पर्यावरणात बदल झालेला आहे? आता जसं काही लोकांमध्ये चर्चा आहे, तसं अण्णा बोदडे हा एक घोटाळेबाज माणूस आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे. तसं पालिकेचे अधिकारी, ठेकेदार आणि जनतेत अशी चर्चा आहे की कुलकर्णी म्हणून एक अधिकारी आहे पालिकेचा, तो कुलकर्णी अधिकारी त्याच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी आहे. हा महाघोटाळेबाज माणूस आहे. तर ह्याच्यामुळं पिंपरी चिंचवडमधल्या पर्यावरणाची एवढी मोठी हानी झाली. मोकळा श्वास, स्वच्छ हवा हे तुमचा अधिकार आहे, पण आज कचरा ठिकठिकाणी जाळला जातोय. जी फ्लेक्सबाजी होते त्या फ्लेक्स जाळले जातात. जे MIDCमध्ये कारखाने आहेत त्या MIDCच्या कारखान्यांवर नियमानुसार कारवाई केल्या जात नाहीत. प्रदूषणाची समस्या खरंच फार गंभीर आहे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे ह्या कुलकर्णीवर. त्याच्यावर त्यानुसार कारवाई केली पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. फ्लेक्सचा घेतला आपण, मध्यंतरी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्स पडून काही जीवितहानी झाली आणि आता तुम्ही जर बघताय फ्लेक्सचा वापर नेते मंडळी करतात आणि त्याच्यावर कितपत जो आपला पिंपरी चिंचवडचा विभाग आहे तो कितपत कारवाई करतो किंवा काय नक्की काय की तो सामाजिक नेत्यांचं सोडलं की इतर जे मंडळी असतात, गोरगरीब फ्लेक्स लावतात, तर त्यांच्यावर पटकन कारवाई होते. आता ज्याच्या मनाला पटलं पाहिजे. मला सांगा, जर माझ्या मित्राचा वाढदिवस आहे जवळच्या, तर मी त्याला भेटून शुभेच्छा दिल्या पाहिजे का फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्या पाहिजेत? माझा मित्र आहे तर मी भेटूनच दिल्या पाहिजेत ना, किंवा फोन करून दिल्या पाहिजेत मला वेळ नाही तर. चौकात फ्लेक्स प्रेम लावून दाखवायचा एक मार्ग. प्रेम नाही, छपरी पण आहे. फ्लेक्स लावून वाढदिवस साजरा करणं छपरी पण आहे. आणि वर ज्याचा वाढदिवस आहे त्याचा मोठा फोटो आणि खाली शुभेच्छुकांचे फोटो असतात. त्या शुभेच्छुकांची परिस्थिती जर तुम्ही पाहिली ना, बिचाऱ्यांना खायला काय नसते, ते कशाला फ्लेक्स लावतील कुणाचा? म्हणजे स्वतःचाच वाढदिवस स्वतःच्याच पैशांनी साजरा करायचा, शहर बकाल करून टाकायचं. आत्ताच काल परवा आपले भोसरीचे आमदार महेशराव लांडगेंचा वाढदिवस आला. म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण ह्या माणसाला निवडून दिलं आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणं ही त्याची नैतिक जबाबदारी आहे. पण फ्लेक्सबाजी करून सगळं शहर ह्या महेशराव लांडगेने बकाल करून टाकले. फ्लेक्स पिंपरी चिंचवड शहर सोडा, इकडे आमदार खासदार कोल्हापूर बेळगावपर्यंत आणि इकडे मुंबईपर्यंत त्यांचे फ्लेक्स होते. म्हणजे पालकमंत्री अजितराव पवार आडून रोडून सांगतात की बोगस फ्लेक्स लावू नका. मी बारामती भागातला आहे. माझ्या बारामतीत तुम्हाला एकही फ्लेक्स दिसणार नाही का? तिथल्या लोकांकडे फ्लेक्स लावायला पैसे नाहीत का? त्यांचे वाढदिवस नाहीत का? असला छपरीपणा ह्याच लोकांना का सुचतो?
असं त्यांनी नाही केलं पाहिजे. ठीक आहे, इथून पुढे तरी त्यांना अक्कल येईल. आणि जे बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती की तुम्ही फ्लेक्स लावू नका. तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून तुमचा चेहरा जनतेसमोर दाखवा. आपण 35-40 वर्ष जर मागे गेलो, शरदचंद्रजी पवार साहेब, जे विलासराव देशमुख साहेब, ह्यांनी स्वतःचे फ्लेक्स लावून निवडणुका लढवल्या का? नाही. त्यांचे कुठं फ्लेक्स त्यावेळेस नव्हतेच, तरी ते निवडून आले ना. तुम्ही काम करा ना. तुम्ही कामच करत नाही, फ्लेक्सवर लिहिता मी कार्यसम्राट, असं कसं चालणार आहे? तर हा फार गंभीर मुद्दा आहे. आणि आपले आयुक्त राजेश आगळे यांना मी सांगितलं होतं की आमदाराचे बेकायदेशीर फ्लेक्स सगळे काढून घ्या, पण त्यांना आमदाराचा उष्टा केक खायचा होता, त्यामुळं त्यांनी ते काही फ्लेक्स काढले नाही. मुळात ह्या लाचार अधिकाऱ्यांना त्यांचा जो पगार जमा होतो 30 तारखेला त्यांच्या खात्यावर, तो मेसेज वाचताना ह्यांना लाज कशी वाटत नाही? म्हणजे बेईमानी करून कमवलेल्या पगारावर मी माझ्या बायकापोरांना अन्न कसं देऊ, जी लाज कशी ह्यांना वाटत नाही, हाच मुळात मोठा प्रश्न आहे. विकास तांदळे परवाना निरीक्षक आहे, त्या व्यक्तीला मी पाठपुरावा केला. त्याला सांगितले की बाबा, जे परवानगी घेऊन लावलेले फ्लेक्स असतील तेवढेच ठेव, बाकीचे काढून टाक. आगळेला सांगितलं की बाबा बेकायदेशीर फ्लेक्स काढून ठेवा. ते बिचारे मजबूर आहेत. त्यांनी कारवाई केली की त्यांची बदली कुठं करतील सांगता येत नाही, त्यामुळे मजबूर आहेत. पण विनंती, जे झालं ते झालं. इथून पुढं शहरात बेकायदेशीर फ्लेक्स लावू नका, ही जनतेला विनंती आहे. आणि पालिका प्रशासनाला विनंती की आपलं शहर बकाल करू नका. स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी फ्लेक्समुक्त शहर नागरिकांना पाहिजे ते तुम्ही द्या. स्वच्छ सुंदर शहर बरोबरच स्वच्छ सुंदर शहरमध्ये आहे वैद्यकीय विभाग. आता जशी मी तुमच्या शिक्षण विभागाची मागं सांगितलं, कौतुक केलं, तसंच निश्चितच लक्ष्मणराव गोखणे यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. खरंच एक प्रामाणिक अधिकारी आहे, संकल्पना त्यांच्या चांगल्या आहेत, मेहनती अधिकारी आहे. पण कुठंतरी माणसाच्या मेहनतीला मर्यादा आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केला, डोळ्यांचा दवाखाना सुरू केला आहे, संध्याकाळी काही आरोग्य मंदिरं सुरू केलेली आहेत, अतिशय उत्तम काम आरोग्य विभागात चालले. तरीसुद्धा शहराची वाढती लोकसंख्या जर बघितली तर वैद्यकीय सुविधांवर निश्चितच ताण येतो आहे. माझी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे गेल्या काही महिन्यांपासून मागणी प्रलंबित आहे की 200 खाटांचं सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेलं एक बालरोग रुग्णालय आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरू झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सरकारी दवाखान्यात जातं कोणतं? गरीब व्यक्ती जातो. बाळातपण झाल्यानंतर डॉक्टर त्याला सांगतात की ह्याला NICUला ठेवावं लागेल. NICU म्हणजे लहान मुलांचा अतिदक्षता विभाग, त्यात ठेवावं लागणार. तर तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उपलब्ध नसतो तेवढ्या प्रमाणात. मग कुठेतरी खाजगी दवाखाना बघावा लागतो आणि खाजगी दवाखान्याचं बिल हे त्या बेचाऱ्याला परवडणारं नसतं. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सर्व सोयीयुक्त 200 खाटांचं, कमीत कमी 200 खाटांचं बालरोग रुग्णालय सुरू करावं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे पिंपरी चिंचवडकरांवर फार उपकार होतील. समाज विकास कल्याण हा आपला एक विभाग आहे. त्या विभागातून आतापर्यंत तुम्हाला वाटतं का किती आपल्या पिंपरी चिंचवडच्या समाजाचा विकास झालेला आहे? अधिकाऱ्यांचा विकास झाला फार. समाजाचा काय झालं ते त्यांनीच सांगावं, मला तर वाटत नाही. त्याच्यावर थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे त्यांना. तुम्ही त्यांना जाऊन भेटा, तुमचा किती विकास झाला ते त्यांना विचार, ते सांगतील. मोटरसायकलवर होतो, आता ऑडी आहे, लॉकर भरले, सगळं सांगतील ते. त्यांचं असं म्हणणं आहे की सायकली वगैरे किंवा महिलांना प्रशिक्षण देणं, भरपूर असे विकास झालेले आहेत. बघा, एकाच महिलेला तुम्ही दरवर्षी शिलाई मशीन वाटताय, हा घोटाळा नाही का वाटत तुम्हाला? हा घोटाळा आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावर दिली झालेली प्रलोभ नाही ती. ठीक आहे, त्यातनं काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी चुकीच्या आहेत. काही गोष्टी निश्चितच चांगल्या आहेत. एका महिलेला तुम्ही एकदा द्या ना, दरवर्षी दिल्यावरती महिला काय करणार आहे त्या मशीनचं? असे प्रकार झालेले आहेत. त्यामुळं ठीक आहे. आणि सायकली ह्या मुलांना वाटल्या पाहिजेत. सायकली वाटल्या तर सायकल फिरवायला रस्ते कुठे आहेत आपल्याकडे? त्यामुळं लोक सायकली घेतात आणि मराठवाड्यात विकून टाकतात. निश्चितच तुमच्या या विषयावर आपण जरा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारू. पण या सगळ्यांसाठी खर्च जो लागतो तो तिथं एक विभाग आहे लागून, टॅक्स. तर पाणी पुरवठा असो, स्थापत्य विभाग, कोणत्याही ह्याला वैद्यकीय आपल्याला ज्या सुखसुविधा ज्या आपण पिंपरी चिंचवड पुरवते ते टॅक्स रूपी आपल्याला पुरवली जाते. या टॅक्समध्ये ज्या वेगवेगळे बदल झालेले आहेत, नियम कायदे आलेले आहेत ह्या 4 वर्षात प्रशासन लागू झाल्यापासून, तर त्याच्यावरती काय म्हणायचं आहे? एक काळ आपला असा होता की आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा शिलकीचा अर्थसंकल्प म्हणून ओळखला जायचा. शिलकीचा म्हणजे जे आपलं आवक होती त्यातून
सगळा विकास कामं करून पैसा शिल्लक राहायचा. आणि अशा खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला ओळखलं जायचं. त्यानंतरची महानगरपालिका म्हणजे ठाणे होती. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर शेखर सिंगनी हजारो कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवलं आहे. आता हे कर्ज वसूल कुठनं केलं जाणार आहे तर तुमच्या आमच्याकडून घेतल्या जाणाऱ्या करातून. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रत्येक सिग्नलला जाहिरात केली की कर वेळेत भरा, नाही तर मग 2% तुम्हाला दर महिन्याला दंड आकारला जाईल. आपण सगळं वेळेत द्यायचं, आपण त्यांना पैसे वेळेत नाही दिले तर ते आपल्याला दंड करणार. ही लोक आपली कामं वेळेत करतात का? राजेश आगळेला मी महेशराव लांडगेंच्या वाढदिवसाच्या आधी फ्लेक्स काढायला सांगितले होते, काढले नाही त्यांनी. आता त्याला काय दंड करायचा? जे फ्लेक्स आहेत मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये पोलिओ देण्यात आली नव्हती आणि आत्ता पोलिओ देण्यात आले, त्याची जाहिरात कुठे दिसली नाही. तुम्हाला दिसली का? नरेंद्र मोदी हा फोटोबाज माणूस आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या पेट्रोल पंपावर जर गेलात ना तर मुळात नालायकपणा इथूनच सुरू होतो फ्लेक्सबाजीचा. त्या म्हाताऱ्याला त्याचं तोंड दाखवायचं आहे. पेट्रोल पंपावर जर नरेंद्र मोदीचा फ्लेक्स लावला नाही तर त्या पेट्रोल पंपाला इंधन दिलं जात नाही. एवढी वाईट परिस्थिती. आज जर विरोधकाचा जरी पेट्रोल पंप असेल म्हणजे मला नरेंद्र मोदीचं तोंडही बघा वाटत नाही. मला त्याचं तोंड बघितलं की किळस येते. अशी जरी परिस्थिती असली आणि माझा जर पेट्रोल पंप असला तर मला झक मारत त्याचा फ्लेक्स लावायचाच, नाही तर मला धंदाच करता येत नाही. असं छपरीपणा हे मोदीने करून ठेवला आहे. म्हणजे मागं लसीकरण केलं तर ते लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर त्याचा हातभर दाढी वाढलेला फोटो. काय कारण आहे? त्याचं तोंड बघा वाटत आणि त्याचा हातभर दाढीचा फोटो खिशात घेऊन मिरवावा लागतो आपल्याला. ते त्याला दाखवायचं तरी काय? कदाचित तो नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे त्याच्यावर संस्कार झालेले नाहीत, तर त्याची काय चूक आहे? ते आईबापापासून झालेली पाहिजेच नाही. ती टॅक्सचा विषय झालेला आहे असं वाटतं का तुम्हाला? कारण ह्या ज्या सुविधा आपण आता ज्या विषयांवर बोललेला आहे त्या टॅक्स रूपीचा फायदा नागरिकांना मिळालेला आहे का? नाही म्हणता येत नाही. ज्या आपल्याला सुखसुविधा आहेत त्या आपल्या कराच्या माध्यमातूनच मिळत असतात, पण आपण भरलेल्या कराची ही लोक चोरी करतात, एवढं मात्र निश्चित आहे. तुम्हाला नगर विकास रचना, भूमी जिंदगी आणि बांधकाम विभाग याच्यावर तिघांवरती काय म्हणायचे? कारण तुम्हाला हॉस्पिटल हवे, तुम्हाला धरण हवे पाण्यासाठी, तुम्हाला उद्याने हवे, तुम्हाला क्रीडा हव्यात. खरं तर शहराचं नियोजन करताना ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो, तो करताना कमीत कमी 20-25 वर्षाचा पुढचा विचार करून शहराचं नियोजन केलं जातं. आणि पूर्वीचं शहराचं नियोजन हे खरंच चांगलं होतं, पण फक्त त्याची अंमलबजावणी झाली नाही. तर ह्या सगळ्या विभागांची सांगड घालून हे सगळं करायचं असते. आणि ह्यांचा कारभार जर बघितला, शेखर सिंगनी कायच्या काय करून ठेवलं. आता तो शहर विकास आराखडा कदाचित किती दिवस टिकतो सांगता येत नाही. आणि भूमी जिंदगी विभागाचं बघायचं झालं तर त्यांनी लोकांची जिंदगी पार करून ठेवलेली आहे. किती ठिकाणी तर ताबा झालेला आहे सरकारी, आपल्या भूमी जिंदगीच्या महानगरपालिकेच्या सरकारी कोण आहे ताबा जमिनीवरती? सर्वसामान्य माणूस ताबा मारू शकतो का? तुम्ही आणि आम्ही सरकारी जमिनीवर ताबा मारू शकतो का? नाही. तुम्हाला जर ताबा मारायचा असेल तर तुम्हाला पहिलं नगरसेवक व्हावं लागतं. त्याच्यापेक्षा जास्त जमिनीवर ताबा मारायचं तर मग आमदार व्हावं लागतं. त्याशिवाय तुम्ही ताबा मारू शकत नाही. आता आमच्या नेहरूनगर परिसरात जर बघितलं हॉकी स्टेडियमच्या आजूबाजूला, तर अशी लोकांकडनं माहिती मिळते, मला माहिती नाही, की तिथं सरकारी जमिनीवर ताबा मारला आहे, मंदिरं बांधलेत. मंदिराचे ट्रस्टी हे नगरसेवकाच्या घरचे लोक आहेत. अशी एक माहिती की एका माजी नगर सदस्यांनं सरकारी हागणदारीवर ताबा मारून तिथं स्वतःचा बंगला बांधला आणि त्याला बीबी का मकबरा असं नाव ठेवलं आहे. अशी परिस्थिती मला माहीत नाही, ह्या ऐकलेल्या गोष्टी आहेत. आता काय सगळ्याच गोष्टी आपण लोकांमध्ये जाऊन बघू शकत नाही. लोक सांगतात आपल्याला असं असं आहे. प्राणी संग्रहालय आपल्या इथे होते, तो काळ आता मलाही आठवत नाही, कारण मीही नगरपालिकेच्या शाळेत शिकले, मलाही सहलीद्वारेच कळलं. त्याच्यानंतर कॉलेज वगैरे झालं, आत्ता काही मला ते दिसत नाही. पण नक्की प्राणी संग्रहालय कुठे आहे, काय आहे, बंद आहे, चालू आहे? सुदैवानं आमच्या लहानपणी आम्हाला प्राणी संग्रहालय बघायला कात्रजला जावं लागलं नाही. जे आपलं थर्मॅक चौक परिसरातलं जे बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय आहे त्या ठिकाणी आमचं लहानपण गेलं. सगळे प्राणी बघायला मिळाले. प्राणी हे तुम्हाला बघायला मिळाले पाहिजेत. प्रत्येक प्राणी बघण्यासाठी तुम्ही जंगलात जाऊ शकत नाही, त्यासाठी हे प्राणी संग्रहालय आहेत. तर निश्चितच अवस्थाच वाईट आहे. जेवढी वर्ष ते बनवायला लागली नाहीत त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त वर्ष त्या प्राणी संग्रहालयाच्या दुरुस्तीसाठी लावलेली आहेत.
आणि आशा करू की लवकरात लवकर ते प्राणी संग्रहालय लहान मुलांच्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी उपलब्ध होईल. पिंपरी चिंचवड जेव्हापासून प्रशासन लागलेलं आहे, ठेकेदारी व भ्रष्टाचार या मुद्द्यावर तुम्हाला काय म्हणायचं? आता काय बोलायचं, खरं तर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गेल्या कित्येक वर्षांपासून भरतीच केली गेलेली नाही, त्यामुळं मनुष्यबळाचा अभाव आहे, त्यामुळं आपली कामं वेळेत होत नाहीत. आता एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने 180 दिवसापेक्षा जास्त जर काम केलं तर त्याला सेवेत कायम करावा असा कायदा आहे. कायदा करणारं कोण? सरकार. आणि कायदा मोडतोय कोण? सरकार. मुळात पालिकेला जेवढेही कर्मचारी आवश्यक आहेत, 2-2, 3-3 काम सांभाळावं लागतो, पदभार सांभाळावा लागतो. तुमच्याकडे जर जी पदं आहेत आणि ज्या जबाबदाऱ्या आहेत ना, त्या जबाबदाऱ्या तुम्ही लोक नियुक्त केली पाहिजेत सरकारी नियमानुसार. लोकांना रोजगार उपलब्ध होईल. नरेंद्र मोदीने 2 कोटी वर्षाला रोजगाराचं आश्वासन दिलं आणि ह्यांच्या जागा खाली ते भरत नाहीत. त्याचं कारण काय की पगारावर खर्च जास्त होतो. पगार देणारे तुम्ही, पगार किती द्यायचं हे ठरवणारे तुम्ही, मग भरा नोकऱ्या द्या लोकांना आणि कर ना सुखसोयी. आता दुर्दैवी परिस्थिती आहे. कंत्राटदारी ही ह्या देशाचं शहराचं वाटोळं करणारी परिस्थिती आहे. कंत्राटदारीतून गुन्हेगारांनी जन्म घेतला आहे. एक कंत्राटदार 10 लोकांचं कंत्राट घेतो, चारच लोक कामाला लावतो, उरलेल्या 6 लोकांचा पगार ठेकेदारांना अधिकारी वाटून घेतात. अशी अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरातली परिस्थिती आहे. सगळ्यात मोठं दुर्दैव, तुम्हाला निवडणुकीच्या काळात एकमेकांना शिव्या देताना जी लोक दिसतात ना, ह्या पक्षाचा आणि तो पक्षाचा, सगळे मिळून ठेकेदारी चालवतात. ही शहरातली वस्तुस्थिती आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि नागरिकांचा सुसंवाद कसा आहे, या तुम्ही दिलेल्या उत्तरातून? खरं तर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक यांचा सुसंवाद असणं फार गरजेचं आहे. पण आजकाल तो असताना दिसत नाही. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. म्हणजे एक निरीक्षण असं आहे की 98% पिंपरी चिंचवडकर हे त्यांच्या आयुष्यात एकदाही नगरसेवकाला, आमदाराला, खासदाराला भेटलेले नाहीत. मी माझ्या आयुष्यात अजून माझा नगरसेवक समोरून पाहिलेला नाही. मी अजून एकदाही भेटलो नाही. आपल्याला गरजच पडत नाही काय. नगरसेवकाने त्याची कामं करावीत. नगरसेवकाकडे जातं कोण? तर वर्गणी मागायला, त्यानंतर वाढदिवसाचा केक खायला, लग्नाची पत्रिका द्यायला. ह्याच्या पलीकडे काय नगरसेवकाकडे कुणीच जात नाही. नगरसेवकाने त्यांची कामं करावीत. म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाला जाणं, वाढदिवसाचा केक खाणं, सुखदुःखात जाणं हे नगरसेवकाचं काम नाही. प्रभागाचा विकास आणि सामाजिक समतोल राखणं हे नगरसेवकाचं प्रशासन काम. काळातला संवाद चाललाय आपला नागरिक आणि महानगरपालिकेत प्रशासन लागू झाल्यापासून, कारण जनसंवाद पण प्रशासन द्वारे नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्या, कारण प्रतिनिधी नाही. त्याच्यामुळे जो जनसंवाद, परिस्थिती फार भयंकर आहे. अधिकारी ऐकायलाच तयार नाही. त्यांना माहिती आहे आपल्यावर कोणाचा अंकुशच नाही. म्हणजे शेखर सिंग ह्या प्रशासकाने तर एवढा मुजरपणा केला आहे की बेहिसाब. त्याच तो भाजपचा सत्ताधाऱ्यांचा गुलाम असल्यासारखंच वागत होता. आणि हा श्रावण हर्डीकर पण तसाच आहे. त्यामुळे इथं माझा परवाचा अनुभव सांगतो. कालचीच गोष्ट आहे. काल मी पालिकेत गेलो होतो. मी माझं नाव नोंदवलं. माझ्यासोबत अजून 10-15 माझ्यासारखे 10-15 लोक होते. त्यांनी नावं नोंदवली. आम्हाला आयुक्तासोबत काही समस्या मांडायच्यात. तर त्या लोकांनी बसायला सांगितलं. आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची काही टाळकी आली. भारतीय जनता पक्षाची लोक आली. त्यांनी कुठलं नाव नोंदवलं नाही, काही नाही. सगळी लोक आत गेली. तासभर तो माणूस त्या भाजपच्या लोकांसोबत चर्चा करत बसला आणि नागरिकांना न भेटता तसाच तोंडवर करून निघून गेला. तर ह्याला कसं संवाद आणि विसावत म्हणायचं सांगा. ह्याला म्हणजे हे भाजपने पाळलेली पाळीव प्राणी आहेत का काय? कुत्रा म्हणता येत नाही, नाईलाज आहे. म्हणून मी हर्डीकरला कुत्रा म्हणणार नाही, मी पाळीव प्राणी म्हणेन. जनसंवादद्वारे देखील नागरिकांच्या समस्या सोडवल्या गेलेल्या नाहीत आणि महानगरपालिका आणि नागरिक यांच्यामध्ये जो सुसंवाद व्हायला पाहिजे होते, मैत्री व्हायला पाहिजे, काम व्हायला पाहिजे होते, नागरिकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे होते, ते काही झालेले नाही. तर आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तळमजल्या निवडणूक विभाग आहे. तर आताच निवडणुका जाहीर होण्याची परिस्थिती आहे, काळवेळ ह्या जानेवारी महिन्यापर्यंत. तर तुम्हाला वाटतं का की आत्ता जो प्रतिनिधी येतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ते काम
प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर आणि ह्या दुवा म्हणून काम करतील नागरिक आणि पालिका? निश्चितच लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी असते की त्यांनी लोकांमधला दुवा म्हणून काम करायचं असतं. प्रशासन आणि जनतेमधला दुवा म्हणजे लोकप्रतिनिधी. त्यांनी लोकांच्या समस्या मांडायच्या असतात. तिथं लोकप्रतिनिधी असणं खरंच गरजेचं आहे. आता 3-3.5 वर्षाच्या काळात लोकप्रतिनिधी नसल्या कारणानं प्रशासनाचा कारभार हा एकदम बेलकाम झालेला आहे. भ्रष्टाचार एवढा भरमसाठ वाढला आहे. लांबचं काही तर नेहरूनगर न्यायालयासमोर जे काम 10,000 करता आलं असतं त्या कामासाठी पालिकेचे कुलकर्णी ज्या मगाशी नाव घेतलं ते एक महिला आहे, नाव आठवत नाही तिचं आता, शिनकर, अशी चर्चा आहे ठेकेदारांमधून की 5-5.5 कोटी रुपयाचं ते बिल मारले. जे काम 10,000 झालं असतं त्यासाठी 5-5.5 कोटी रुपये खर्च केलेत. ड्रेनेज लाईन फक्त चॉकअप होती, ते तुंबलेली लाईन काढायची होती. मुळात ते काम पालिकेचंच आहे. ह्यांनी पूर्वी चुकीच्या पद्धतीने त्या इमारतीला परवानगी दिलेली आहे. का जनतेचे पैसे नासवताय तुम्ही? जेवढा पगार ह्या अधिकाऱ्यांचा अख्ख्या हयातीतला नाही ना तेवढा पैसा त्यांनी आपला नासवलाय. त्यांच्या काय बापाचं चाललंय? 10-15 हजाराच्या कामासाठी तुम्ही 5.5 कोटी रुपये खर्च करताय आणि लोकप्रतिनिधी बोलत नाहीत. आमचे लोकप्रतिनिधीला कळत नाही का? यांना यांचा वाटा गेल्याशिवाय हे यांची तोंड गप्प बसत नाहीत. अशी परिस्थिती, हे भ्रष्टाचार ह्या थांबणार नाही. हजारो वर्षापासून होता, इथून पुढे चालत राहील. पण त्याला कुठेतरी मर्यादा पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले, इंग्रजांनी अनेक पूल बांधले, पेशव्यांनी अनेक कामं केली, निजामानी आणि दिल्लीच्या बादशाहाने सुद्धा आग्र्याचा किल्ला ताजमहाल बांधला. त्या काळात भ्रष्टाचार झाला नसेल का? झालाच असेल थोडाफार, पण कामाच्या गुणवत्तेत कुठं त्यांनी हायलाइट महात्मा केली. ज्योती फुलेंना मोठं बिल्डर मानलं जातं. त्यांनी खडकवासला धरण त्यांनी बांधले. जर त्यांनी भ्रष्टाचार केला असता तर पुणे शहराची ताण भागली नसते. आमचं म्हणणं आहे तुम्ही भ्रष्टाचार करावं, त्याला काहीतरी मर्यादा पाहिजेत. कामं दर्जेदार करा. भोसरी परिसरात तुम्ही डांबरी रस्ते जर पाहिले, सिमेंटचे रस्ते, तर 3-4 वर्षापूर्वी केलेले रस्ते संपून गेलेत. एक सिमेंटचा रस्ता केला तो कमी 30 वर्ष जी झालेली आहे सिमेंटच्या रस्त्याची देखील, ते आपण विषय बोललेला आहोत. मला असं वाटतं की रस्ते हे कमी खर्चात आणि टिकाऊ बनवले पाहिजेत. कदाचित अदानीने सगळ्या सिमेंट कंपन्या खरेदी केल्या देशातल्या. पुण्याचा रस्ता गेलेला आहात का कधी? ते आज 50-55 वर्ष झालं तिथं एकही खड्डा नाही. जंगली महाराज रस्ता, आणि तो त्या रस्त्याला ज्यांनी बनवलेला आहे त्याला नंतर कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं नाही. मग हे दुर्दैव नाही का आपल्या देशाचं? म्हणजे भविष्यात मी जर ह्या परिसराचा निवडणुकीचं तसंही मला काही फारसा मी उत्सुक नाही, पण जर मी लोकप्रतिनिधी म्हणून यदा कदाचित भविष्यात कधी आलोच तर पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांना एक आश्वस्त करेन की माझ्या प्रभागात होणारी कामं, मी निवडून आलो काय नाही आलो काय, इथून पुढं तरी दर्जेदारच होतील. रस्ता बनायच्या आधी पाणी पुरवठा, मलनिस्सारण, जे काही विभाग असतील, विद्युत विभाग, अमुक विभाग, तमुक विभाग, ह्यांच्या सगळ्या परवानग्या आल्याशिवाय, त्यांच्या ना हरकती आल्याशिवाय रस्त्याचं काम सुरू करायचं नाही. आणि एकदा रस्त्याचं काम झालं की कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी रस्ता खोदायला परवानगी दिली जाणार नाही. मुळात त्याच्या खाली जी तुम्ही पाईपलाईन टाकता ड्रेनेजची किंवा पाण्याची, त्यासाठी कमी दर्जाचं मटेरियल वापरल्यामुळं ते तुटतं फुटतं आणि मेंटेनन्स निघतो. ह्या गोष्टी दर्जेदारच झाल्या पाहिजेत. मी आश्वस्त करतो की ह्या गोष्टी इथून या सर्वाला कायदा विभागवरती आहे. कितपत कायदा आपल्या या लगाम लावतो? कायदा विभागाचे अधिकारी कायद्याचा अभ्यास करून कायदा कसा मोडता येईल याचाच फक्त अभ्यास करत असतात. कायदा पाळण्यासाठी ती लोक नाहीत. पिंपरी चिंचवड भयमुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी तुम्ही न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष म्हणून काँग्रेसमध्ये आहात, तर आणि आता ॲडव्होकेट देखील आहात आपण. तर पोलीस प्रशासन, RTO या जे आहेत, तर या संदर्भात न्यायालय या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण याची देखील सुरक्षितता हवी. फार गंभीर परिस्थिती आहे सध्या. नागरिक घाबरलेले. तुम्ही बघताय की लहान लहान मुलीला सुद्धा आजकून सोडायला तयार नाही. इतकी भयानक परिस्थिती आपल्या इथं. आणि बऱ्याचदा आपण बघितलं तर गुन्हेगार मंडळी ही राजकीय नेत्यांच्या जवळचीच आहे. वाल्मिक कराड बघितलं तो धनंजय मुंडेच्या जवळचा आहे. आमच्या इथला परिसर जर असा पाहिला तर ही फार दहशत आहे. ह्या परिसरात गुन्हेगारी फार आहे. ही कुठेतरी कमी झाली पाहिजे. आणि याच्यासाठी आमचा सातत्यानं पिंपरी चिंचवड शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत चोबे साहेब, त्यांच्यासोबत आमचा संपर्क आहे. त्यांच्यासोबत आमचा पाठपुरावा असतो. येत्या काळात भयमुक्त शहर देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. ज्यांच्याकडून चुकून गुन्हे झालेले आहेत अशा व्यक्तींना सामाजिक प्रवाहात आणण्याचं
त्यांना त्यांच्या रोजगाराचं रोजीरोटीचं साधन देण्याचा आम्ही प्रयत्न करू. येणाऱ्या ज्या पिढ्यात जे आज प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेणारी मुलं आहेत, ह्यांना आम्ही आमच्या माध्यमातून कायद्याचं शिक्षण देऊ. ह्यांना कायद्याचं शिक्षण नसल्यामुळे ही पुढे जाऊन गुन्हेगारी करतात पोरं. तर गुन्हेगार होण्यापेक्षा तुम्ही अधिकारी व्हा असं आम्ही यांना सांगू आणि शहरातली परिस्थिती भयमुक्त शहर आणि सुरक्षित वातावरण देण्याचा निश्चितच प्रयत्न करू. आपण जेवढे प्रश्न विचारलेले आहे, मी ज्यावेळेस तुम्हाला जेवढे प्रश्न विचारलेले आहेत, महानगरपालिकेचा तुमचा अभ्यास एकदम पक्का झालेला दिसतोय. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तुम्ही एक उमेदवार म्हणून उभे राहणार का? एक सुजाण नागरिक म्हणून समजा तुमच्या आसपासच्या एरियाने तुम्हाला उभं केलं तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर? काय बदल? मी माझ्या जवळच्या लोकांची मतं घेणार आहे. तसंही मी इच्छुक नाही, कारण खरंच माझं बरं चाललंय. म्हणजे जगण्यापुरतं जे काही लागतं आपल्याला. तुमच्यासारखे जर सुशिक्षित नागरिक उमेदवार उद्या झाले, सगळं जरी खरं असलं तर आज मी माझ्या पोटापाण्यापुरतं कमवतोय. माझं घर आहे, माझ्याकडे 2 चाकी गाडी, माझ्याकडे 4 चाकी गाडी पण आहे. आणि माझ्या कुटुंबाचे मूलभूत गरजा, हाऊस, फिरणं हे सगळं करण्या इतका पैसा माझ्याकडे येतोय माझ्या स्वतःच्या कष्टातून. त्यामुळं ह्यात आलंच पाहिजे असं मला तरी वाटत नाही. कारण मला खरंच राजकारणातून पैसा कमवायचा नाही. पैसा माझ्याकडे आहे, कमवण्यासाठी मला यायचं. नागरिकांसाठी खरं तर मला वाटतं प्रत्येक नागरिकांनी जागरूक झालं पाहिजे. पालिकेचा जो सारथीचा नंबर आहे, सारथीच्या नंबरवर जर प्रत्येक नागरिकांनी स्वतःची समस्या मांडली, नाही वर्ष दखल होतं त्याच्यावर जर तक्रारींची दखल घेतली गेली नाही तर तुम्ही जनसंवाद सभेत तक्रारी मांडू शकता. तुम्ही तुमच्या तक्रारी आमदार कुठल्याही पक्षाचा असू द्या, तो माझाही आमदारच आहे ना. जर पालिकेने माझ्या समस्या सोडवल्या नाहीत तर त्या मी माझ्या आमदाराकडे सांगितल्या पाहिजेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून ती त्याची नैतिक जबाबदारी आहे. महेशराव लांडगे हा माझा आमदार नाही का? आहेच ना. माझ्या समस्या सोडवणं ही नैतिक जबाबदारी त्यांची. तुम्ही लोकप्रतिनिधींपर्यंत समस्या मांडा. लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येणार का? आता तशी इच्छा नाही, पण मी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांचं मत घेईन. बरीच लोक मला माझ्या सोशल मीडियावर सांगत असतात की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात या. पण मला वाटते की बदल झाला पाहिजे, लोकही नवीन आली पाहिजेत आणि जी चांगली आहेत त्यातली काही लोक जनतेने निवडून दिली पाहिजेत. ह्या वर्षीचं राजकारण हे निश्चितच पैशाच्या पाकिटावर चालणार नाही. जरी तुम्ही पैशाची पाकिटं वाटली तरी मला वाटत नाही की यावेळेस लोक पैसे घेऊन मतं देतील. कारण मतं पैसे वाटणारे ही 2-4 लोक आहेत. समजा मला पाकिट आलं, आता तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीला बघितलं तर महेशराव लांडगेंनी 3,000 रुपये वाटले आणि त्या अजित गव्हाणेंनी 2,000 रुपये वाटले. पैसे दोघांनी वाटले, तरीसुद्धा लोकांनी तिसऱ्यालाच मत दिलं होतं. अशी परिस्थिती झाली. आज हे चालणार नाही. बरं, हे काय मी आरोप करत नाही, ही लोकांमधली चर्चा आहे. महेशराव लांडगे 3,000 वाटले आणि अजित गव्हाणेंनी 2,000 वाटले. लोकांमधली चर्चा आहे. माझ्या घरी सुद्धा पाकिट येऊन पडलं होतं. आता सिद्ध कसं करायचं? कोणाचे? दोघांचे पैसे आले आमच्या घरी. तुम्ही मत एक काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी ह्या नात्याने मला तर पैसे वाटायला सांगितले होते, पण मी घेतले नाहीत. म्हणजे मला ज्या लोकांनी सांगितले की बाबा, मला जवळच्या लोकांनी विचारलं की तुमच्या आघाडीला आम्हाला मत द्यायचे, पैसे पाहिजेत, तर मी अशा लोकांना आमचे जे भाजपचे सहकारी आहेत त्यांच्याकडे पाठवलं, तिथून पैसे घ्या, मत आम्हाला. तर लोकांनी तेच केलं. निश्चितच हे ॲडव्होकेट धायगुडे काँग्रेसमध्ये सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष आहेत. तर आपण त्यांच्याकडून म्हणजे प्रशासन लागू झाल्यापासून त्या आजपर्यंत काय काय समस्या उद्भवल्या, नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी, जनसंवाद असो, सारथी असो, याच्यातून किती प्रश्न सोडवले गेले आणि कसा सुसंवाद मांडण्यात आला त्यांच्यात झाला, ह्या सगळ्या प्रश्नांवरती आपण ह्यांच्याशी चर्चा केलेली आहे. तर येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे उमेदवार असतील नसतील हे आपल्याला निश्चितच कळेल. धन्यवाद.